कुरुंदवाड यात्रेच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढणार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर. कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रेचा उद्घाटन सोहळा संपन्न. शेती आणि शेतकरी केंद्रबिंदू म्हणून महाशिवरात्री यात्रेची सुरुवात झाली होती. कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रेला गतवैभव प्राप्त झालं पाहिजे, त्यामुळे यात्रेचे सातत्य टिकवणं गरजेचं आहे. राजकीय संघर्षापेक्षा आणि श्रेयवादापेक्षा शहरातील विकासात्मक कामाला महत्त्व दिलं पाहिजे. यात्रेच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी माझा पुढाकार राहील, असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं. कुरुंदवाड येथील कृष्णावेणी यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फीत कापून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे, माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांची मनोगते झाली. स्वागत व प्रास्ताविक मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी करून यात्रेचं महत्त्व विशद करून प्रशासनाच्या वतीनं कुरुंदवाड यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की कुरुंदवाड यात्रेच्या ऐतिहासिक महत्त्वावर प्रकाश टाकून पूर्वी या यात्रेत शेतीशी संबंधित आधुनिक साधन सामग्री पाहायला मिळत असे. मात्र 75 वर्ष उलटूनही यात्रेसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध नाही, हे गावासाठी दुर्दैव आहे. यात्रेच्या जागेसाठी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. यात्रेच्या निमित्ताने शेतातील आधुनिकता शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. नगरपालिकेच्या विकास कामाबाबत ते म्हणाले, नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अंडरग्राऊंड पाईपलाईनसह योजना राबवून गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न होईल. गावच्या विकासासाठी संघर्ष न करता संवाद आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केलं. कुरुंदवाड यात्रेचा गौरवपूर्ण इतिहास जपण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी रमेश भुजुगडे, धनपाल आलासे, बाळासाहेब दिवटे, उदय डांगे, अभिजित पवार, उमेश कर्नाळे, महेश देवकाते, शरद आलासे, रणजित डांगे, सुरेश बिंदगे, अक्षय आलासे, यात्रा लेखापाल अभिजित कांबळे, प्रदीप बोरगे, स्नेहल सोनाळकर, शिवमाला भोसले, श्रद्धा वळवडे यांच्यासह पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जमीर पठाण यांनी केलं. आभार दादासो पाटील यांनी मानले. इंडियाचा आवाज न्यूजसाठी आलोक कडाळे.